डिअर फ्रेंड्स, सेल सायकल सेल डिव्हिजन चॅप्टर नंतर या चॅप्टर मध्ये अनेक न्यूमेरिकल्स आपल्याला सॉल्व करावे लागतात. तर मी काही ट्रिक्स देणार आहेत न्यूमेरिकल कसे सॉल्व करायचे याच्यासाठी. सो न्यूमेरिकल्स, समजा एक क्वेश्चन आहे, हाऊ मेनी mitotic divisions required to produce 128 cells. 128 cells 128 सेल तयार करण्यासाठी किती मायटॉटिक डिव्हिजन व्हायला पाहिजे? Very basic simple formula is n-1. N means number of cells. That is 128 minus 1, that is 127 is answer. हे answer असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 2. हाच क्वेश्चन वेगळ्या पद्धतीनं कसा विचारला जातो? हाऊ मेनी टाइम्स मायटॉटिक डिव्हिजन्स required to produce 128 cells. सेम क्वेश्चन आहे, फक्त इथं टाइम शब्द आलेला आहे, त्यामुळे आन्सर बदलतं. ही एक सेल आहे, ही डिवाइड झाली, 2 सेल बनल्या. पहिल्या वेळी 2 सेल बनतात, फर्स्ट टाइम 2 सेल्स, सेकंड टाइम 4 सेल्स, third time 8 cells, fourth time 16 cells, then fifth time 32 cells, then sixth time 64 cells, and seventh time 128 cells. So 7 is answer. जनरेशन टाइम वर क्वेश्चन हा विचारलेला आहे. तर 7 टाइम डिवाइड झाल्या तर 128 सेल्स बनतात, त्यामुळे 7 हे आन्सर याचं असेल. त्यानंतर आपल्याला माहिती आहे, मायटॉटिक डिव्हिजन एका पॅरेंट सेल पासून 2 डॉटर सेल्स बनतात. परंतु मियोसिस मध्ये एका पॅरेंट सेल पासून 4 डॉटर सेल्स बनतात, जेनेटिकली डिसिमिलर बनतात. क्वेश्चन तुम्हाला मायटॉसिस मध्ये मॉर्फोलॉजिकली आणि जेनेटिकली सिमिलर सेल्स बनतात यावर विचारला जाऊ शकतो, किंवा मियोसिस मध्ये ज्या नवीन सेल्स तयार होतात त्या मॉर्फोलॉजिकली सिमिलर बट जेनेटिकली डिसिमिलर असतात. मग तुम्हाला क्वेश्चन इथं दिला जाईल,
50 microspore mother cells are present. If 50 microspore mother cells undergo meiosis, it produces 200 microspores. असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. परंतु इथं एक वेगळा क्वेश्चन बऱ्याच ठिकाणी विचारलेला आहे, तो मी एक्सप्लेन करतो. क्वेश्चन: हाऊ मेनी meiotic divisions required to produce 100 zygotes किंवा एम्ब्रियो किंवा सीड्स, यासाठी एक क्वेश्चन विचारला जातो. आता नेहमीप्रमाणे एका सेलमध्ये, एका मदर सेलमध्ये मिओसिस झाल्यानंतर 4 हॅप्लॉइड सेल बनतात, तो नियम तर पाळणारच आहे. पण एका गोष्टीचा फरक आहे इथं. आता मायक्रोस्पोअर मदर सेलचा विचार करा. 25 microspore mother cells undergo 25 meiotic divisions to produce 100 microspores or pollen grains. आणि सर्व फंक्शनल आहेत, त्यामुळे यांचा प्रॉब्लेम नाही. परंतु एंजिओस्पर्म मध्ये मोस्ट कॉमन फॅक्ट कोणती आहे? मेगास्पोर मदर सेल्स, हंड्रेड मेगास्पोर मदर सेल्स अंडरगो 100 meiotic divisions to produce 400 megaspores. But out of these 300 get degenerate and only 100 remain functional. तर 100 पोलन ग्रेन पासून 100 मेल गॅमेटोफाइट, 100 फंक्शनल मेगास्पोर पासून 100 फिमेल गॅमेटोफाइट आणि त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होऊन 100 झायगोट, 100 एम्ब्रियो, 100 सीड तयार होतात. मग एकूण डिव्हिजन मिओटिक यासाठी किती लागल्या? ह्यूमन एम्ब्रोलॉजी मध्ये सुद्धा असंच आहे. एका प्रायमरी oocyte पासून एकच फंक्शनल सेकंडरी oocyte बनतं, एग बनतं. बाकीच्या 3 सेल डिजेनरेट होतात. सेम आहे एंजिओस्पर्म प्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा. म्हणजे एकूण मिओटिक डिव्हिजन किती लागल्या? 125 मिओटिक डिव्हिजन्स. 125 मिओटिक डिव्हिजन्स यासाठी लागतात. तर सिंपली इतकं कॅल्क्युलेशन करत राहण्यापेक्षा जो काही नंबर विचारलाय त्याला 1.25 न मल्टिप्लाय करा. यू विल गेट आन्सर. जो काही नंबर विचारलाय त्याला 1.25 न मल्टिप्लाय करा, लगेच आन्सर मिळेल. एकदा
CET मध्ये क्वेश्चन विचारला होता, हाऊ मेनी मियोटिक डिव्हिजन्स रिक्वायर्ड टू प्रोड्यूस 50 झायगोट. आता 50 साठी किती आन्सर द्यायचं? मग 50 इंटू 1.25 असं जर आन्सर काढायचं म्हटलं तर याचा आन्सर येईल 62.5. पण अशी काही अर्धवट डिव्हिजन नसते, त्यामुळं आपण याला आन्सर करेक्ट काय गृहीत धरायचं? 63 डिव्हिजन्स. डिव्हिजन्स हे करेक्ट आन्सर त्यामध्ये गृहीत धरायचं. तर अशा प्रकारे मायटॉसिस आणि मियोसिस वरती न्यूमेरिकल्स विचारले जातात. आणखी काही न्यूमेरिकल्स तुम्हाला इथं मी एक्सप्लेन करतो. जसं न्यूमेरिकल पहा, बॅक्टेरिया डिवाइड. बॅक्टेरिया डिवाइड एव्हरी मिनिट. दर मिनिटाला बॅक्टेरिया डिवाइड होते. अँड कप फिल्स इन 1 hour. 1 तासामध्ये कप फिल केला जातो. देन हाऊ मेनी ड्युरेशन, हाऊ मेनी मिनिट्स? रिक्वायर्ड टू फिल हाफ कप. सेम फॉर्म्युला बघाशी मायटॉसिस साठी, कारण प्रत्येक वेळी सेल डबल होतात मायटॉसिसनं. तोच फॉर्म्युला इथं वापरायचा n-1. तर दर मिनिटाला सेल डिवाइड होतात आणि तो कप कंप्लीट फिल करण्यासाठी 1 hour लागतो, म्हणजे 60 मिनिट लागतात. -1 दॅट इज 59 मिनिट्स. हे त्याचं आन्सर असेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, बॅक्टेरियल सेल divides every 20 minutes. Bacterial cell divides every 20 minutes. How many bacteria formed in 2 hours? दर 20 मिनिटाला डबल होतात. अगदी सिंपली इथं घ्यायचं म्हटलं तर 2 × 60 डिवायडेड बाय 20 दॅट इज 2⁶, दॅट इज 64. हे आन्सर येईल. परंतु हे काढताना कसं काढता येईल? दर 20 मिनिटाला डबल. समजा एक बॅक्टेरियम आहे, 20 मिनिटामध्ये किती होणार? 2. पुन्हा 20 मिनिटामध्ये 4, पुन्हा 20 मिनिटामध्ये 8, पुन्हा 20 मिनिटामध्ये 16, पुन्हा 20 मिनिटामध्ये 32, पुन्हा 20 मिनिटामध्ये 64. 1 2 3 4 5 6 6 वेळा 20 मिनिट म्हणजे 2 तास. म्हणजे 2 तासामध्ये 64 सेल्स तयार होतात. एक बेसिक फॉर्म्युला यामध्ये लक्षात ठेवा. इन ईच डिव्हिजन नंबर ऑफ सेल बिकम्स डबल.
हा फॉर्म्युला बेसिकली लक्षात असू द्या. प्रत्येक डिव्हिजन मध्ये सेलचा नंबर डबल होतो हे विसरू नका. आणखी एक क्वेश्चन आपण विचारात घेऊ. बॅक्टेरिया डिवाइड्स in 35 minutes. How many bacteria? 35 minutes. If culture medium containing containing 10 raised to 5 cells per ml grown in 175 minutes, then what will be concentration of per ml after 175 minutes? तर इथं काय दिलेलं आहे, एक कल्चर आहे, याच्यामध्ये 10 raised to 5 एवढ्या बॅक्टेरिया आहेत. तर आणि दर किती मिनिटाला? 35 मिनिटाला डबल होतात या. तर 175 मिनिट मध्ये किती सेल्स होणार हे इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. अगदी सिंपली म्हटलं तर 175 डिवायडेड बाय 35 दॅट इज इक्वल टू 5 टाइम्स. आता हे काढताना काय करायचं, थोडं वरती घेतो आणखी मी. प्रत्येक 35 मिनिटाला सेल डबल होतात हे आपल्याला माहित आहे. मग 10 raised to 5 पुन्हा पहिला टाइम डिव्हिजन झाली 2 into 10 raised to 5. दुसऱ्या टाइम डिव्हिजन झाली 2 into 2 into 10 raised to 5. थर्ड टाइम डिव्हिजन झाली 2 into 2 into 2 into 10 raised to 5. त्यानंतर फोर्थ टाइम डिव्हिजन झाली 2 into 2 into 2 into 2 into 10 raised to 5. आणि सिक्स्थ डिव्हिजन झाली 2 into 2 into 2 into 2 into हे फोर्थ झाली. फिफ्थ डिव्हिजन झाली 1 2 3 4 5 into 10 raised to 5. म्हणजे 2 raised to 5 into 10 raised to 5. किती झाले? किती झालं? 2 raised to 5 into 10 raised to 5. 2 raised to 5 काय आन्सर येईल ते आन्सर आपल्याला इथं देता येईल. अशा प्रकारचे MCQ तुम्हाला यामध्ये विचारले जाऊ शकतात, याची माहिती असली पाहिजे.